उद्योगमंत्री उदय सामंत चाकणच्या दौऱ्यावर त्यांनी चाकणमधील रस्त्यांची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या। चाकणच्या औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांनी आपल्या समस्या मांडल्या। त्या समस्यांचं निराकरण होत नसल्यानं त्यांनी स्थलांतराचा इशारा दिला होता। या सगळ्यानंतर उद्योगमंत्र्यांनी चाकण गाठला आणि या सगळ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे। उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्हाला दूर करायचा आहे। एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्या आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं। पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत। एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही। तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत। मी चाकणला जाणार होतो तेव्हाही रात्रीत खड्डे बुजवले होते। कंत्राटदार केवळ राजकारण्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली। विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल नाही तर मंत्री जाणार असेल तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही। उद्योग मंत्री आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। पण बघा आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। कुठलाही प्रोटोकॉल न घेता पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। चाकण औद्योगिक परिसरातील उद्योजक वाहतूक कोंडीच्या प्रश्नानं त्रस्त असताना माथाडीच्या नावाखाली सुरू असलेल्या गुंडगिरीनं उद्योजकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। 2 दिवसांपूर्वी चाकण ओम लॉजिस्टिक्समध्ये एका कर्मचाऱ्याला माथाडीवरून बेदम मारहाण करण्यात आली। धक्कादायक म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या नावाखालीच माथाडीची गुंडगिरी सुरू असल्यानं दाद नक्की कुणाकडे मागायची असा प्रश्न इथल्या उद्योजकांनी उपस्थित केला आहे। भिवंडी तालुक्यातल्या नांदकर बाबगाव रस्त्याची गेल्या 2 ते 4 वर्षांपासून अशी दुरावस्था झाली। ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या रस्त्याची वस्तुस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळकरी विद्यार्थिनींनी अनोखी कल्पना लढवली। दिया भोंडकर आणि दिव्यांका जाधव या विद्यार्थिनींनी हातात बाटलीचा माईक घेऊन रस्त्याचा ग्राउंड रिपोर्ट केला आणि नागरिकांना होणारा त्रास मांडला। त्यांनी प्रशासनाला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची विनंती केली आहे। आम्ही भिवंडी तालुक्यातील नांदकर या गावात राहतो। हा नांदकर बाबगाव रस्ता आहे। या रस्त्याची दुरावस्था बघा। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे ते सुद्धा समजत नाही। आम्ही रोज या रस्त्यातून शाळेत 2 किलोमीटर चालत जात असतो। या रस्त्यातून जाताना आमच्या अंगावर चिखल उडतो ज्यामुळे आमचे कपडे पण खराब होतात। तसेच या रस्त्यावरून गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि सामान्य नागरिक सुद्धा नांदकरवरून कल्याणला जाण्यासाठी या रस्त्यानेच प्रवास करतात। गेली 3-4 वर्ष झाली हा रस्ता तसाच आहे। कोणतेही प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नाहीये। आमची मुख्यमंत्री साहेबांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि आमचा हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा जेणेकरून आम्ही शाळेत नीट जाऊ शकू। डोंबिवली पश्चिम येथील गरिबाचा वाडा परिसरातील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या एच प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता। माती नको पक्का रस्ता द्या अशी मागणी करत नागरिकांनी प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम दिला। गेल्या वर्षी याच खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची आठवणही करून दिली। तर प्रभाग अधिकाऱ्यांनी 2 दिवसात काम सुरू होईल असं आश्वासन दिलं आहे। 8 जुलाई 2024 को हम बच्चे को स्कूल से लेके आ रहे थे और जो है घर पे जा रहे थे। बारिश हो रहा था, रोड बहुत खराब था, टूटा था। गरीबा चौवाड़ा का रोड बहुत खराब है, गड्ढा था और सामने से सर ट्रक आ रहा था तो उसको हम साइड ले रहे थे तो झटका लगा खड्डे की वजह हम गाड़ी लेके गिर गए। तो सर हमारा पैर के गांठ के नीचे सब फट गया था और ये बच्चा बच गया और औरत के इस पे से ट्रक का टायर गया और औरत जो है 1.5 घंटे में खत्म हो गई। सर देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली तरी रायगडच्या अलिबाग तालुक्यातील
खुटळ ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी या 2 वाड्यांमध्ये साधं पायी चालण्यापुरते देखील रस्ते नाहीत। गेल्या 40 वर्षांपासून इथे 30 ते 40 घरांची वस्ती आहे। पावसाळ्यात पायवाटांवरून ओढ्यासारखं पाणी वाहत असल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागते। काल स्वातंत्र्य दिनाला जातानाही इथल्या विद्यार्थ्यांना चिखल आणि गुडघाभर पाण्यातूनच वाट शोधावी लागली। अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाचा लक्ष देत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला। मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गावकऱ्यांना तातडीनं रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होती। गाड्या आता रोज इथनं एक राऊंड मारला की नेऊन गॅरेजला टाका, गाड्या झाले की माणसं नेऊन टाका, कुणाचा कंबर तुटते, कुणाची हात तुटते। 17 वर्ष आले किती लोक मरतात, खड्डा वाचवायला गेलो मागचं येऊन धडकतं गाडीवर। आता मागेच आमच्या इथले लोणे गोरेगाव मधले 2 जण गेले ह्याच कारणामुळे। आणि टोल द्या आम्हाला, टोल कशाचा द्या, मध्ये कोण आणखी दुसरे येऊन थांबतात, थांबा थांबा थांबा, हे करा ते करा, काय करणार, टोल कशासाठी देणार तुम्हाला। मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे येथे पडलेल्या सर्व्हिस रस्त्याच्या खड्ड्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करून ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारचा निषेध नोंदवला। त्यावेळी वृक्षारोपण करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। मुंबई गोवा महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर अनेक भागात भले मोठे खड्डे आहेत। अनेक भागातला रस्ता खराब झालाय, त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यांमध्ये जे खड्डे आहेत, या खड्ड्यांमुळे इथल्या नागरिकांना जो मनस्ताप होतोय, जो त्यांच्या स्पाईनला त्रास होतोय, आजार पण वाढत आहेत, शारीरिक आजार पण वाढत आहेत। आणि हे कुठेतरी सरकारचं डोळे उघडले पाहिजेत। याच्यासाठी या ठिकाणी आम्ही आज या खड्ड्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे, जेणेकरून या सरकारचे डोळे उघडतील, ह्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील आणि ह्या ठिकाणी असणारे आमदार, खासदार, पालकमंत्री आणि जे काय बडे जाव स्वतःचं तयार करतात या ठिकाणी, या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संजय राऊतांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असून शिवसेना भवन कार्यालयात मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे। कार्यालयात नगरसेवक स्वतः झेंडे बनवत असून कार्यकर्त्यांसोबत बसून मोर्चाचं नियोजन केलं गेलं आहे। नाशिककरांना उद्या आम्ही आवाहन केलेलं आहे, शिवसेना तुमच्यासाठी उद्या रस्त्यावरती उतरते आणि नाशिककरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। हा मोर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं वस्त्रहरण। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रशासनाकडून पाणी मारून साफसफाई करण्यात येते। काल चिखलामुळे अनेक वाहन चालक घसरून पडल्याच्या घटना घडल्या। या घटनेत अनेक वाहन चालक जखमी झाले। श्रावण सोमवारच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी होते, तर उद्या पहिला सोमवार असल्यानं गर्दी आणखी वाढेल। त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। लातूरच्या तांदुळजा अंबाजोगाई मार्गावर जीवघेणा खड्ड्याची सार्वजनिक बांधकाम विभागानं अखेर दखल घेतली। रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यात झाडाच्या फांद्या टाकून निषेध नोंदवला होता। त्यानंतर प्रशासनानं कारवाई करून दोन्ही मोठे खड्डे हे मुरुम टाकून बुजवले। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील साईबाबा नगर इथे कुमाऊ अपार्टमेंटमध्ये 25 वर्ष जुन्या इमारतीच्या फ्लॅटमधील स्लॅब अचानक कोसळला। त्यावेळी घरात असणारे विनोदी कचरे हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झाले। खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत ही रिकामी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात बिर्ली खुर्द येथे अंगणवाडी 1 मध्ये 14 ऑगस्टला मोठी दुर्घटना टळली। बालसंस्काराचे धडे सुरू असताना जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला। मात्र अंगणवाडी सेविकेनं वेळीच मुलांना बाहेर काढल्यानं जीवितहानी टळली। छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला। रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकीला पोलिसांनी जामर लावला होता। तो काढण्यासाठी चालकानं महापालिका आणि पोलिसांना वारंवार विनंती केली, मात्र सहकार्य न मिळाल्यानं संतप्त चालकानं भर रस्त्यात स्वतःचीच कार पेटवून दिली। गाडी धगधगना पाहून परिसरात खळबळ उडाली। प्रशासकीय कारवाई आणि नागरिकांच्या होणाऱ्या त्रासामुळे ही घटना घडल्यानं पोलीस आणि महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. 16 ऑगस्टला सकाळी 6च्या दरम्यान जी मिळालेली आकडेवारी त्यानुसार मुंबईतील 7 तलावांमध्ये एकूण 92% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतील विहार, तुळशी, मोडकसागर हे 3 तलाव 100% भरले तर तांसा तलाव 99% तर मध्यवैतरणा तलाव हा 96% भरला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते. जिल्ह्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा 92%वर तर कोयना धरणातील पाणीसाठा 98 टीएमसीवर पोहोचलाय. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडण्यात आले असून 19,535 क्युसेक इतका विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला. धुक्याची चादर हिरवाईनं नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि खळाळून वाहणारं पाणी त्यातला धबधबा पावसाळ्यातलं हे निसर्गाचं रूप अनुभवण्यासाठी वीकेंडला पर्यटकांनी अहिल्यानगरच्या भंडारदरा धरण परिसरात मोठी गर्दी केली. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरले. डोंगर दऱ्यांमधून वाहणारे असंख्य धबधबे आणि रिमझिम पावसाच्या सरींनी संपूर्ण परिसर हा जणू नव्यानं सजला आहे. तळकोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे. हवामान विभागानं मात्र जिल्ह्यात पावसाचा ग्रीन अलर्ट दिला. जिल्ह्यातील दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ, कणकवलीत पावसाच्या जोरदार सरींवर सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात 1 जूनपासून आत्तापर्यंत 1811 मिलीमीटर पाऊस झालाय. यात अजूनही 22% इतकी तूट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्याच्या विविध भागातील पर्यटक हे आंबोली घाटातील जैवविविधतेनं समृद्ध भागातील धबधब्यांवर गर्दी करतायत. गेल्या 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी परिसरात मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे तलाव आणि प्रकल्पातील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली. भात उत्पादक शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण दिसलं. वेळोवेळी पावसाची हजेरी लागत असल्यानं भात पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरला. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात यंदा पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं माकणी धरणातील पाणी साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. नगरपालिकेनं कालपासून शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. निलंग्याची पाणी पुरवठ्याची मुख्य भिस्त ही माकणी धरणावर आहे. घनदाट जंगल, गुडघाभर चिखल, अतिदुर्गम भाग, त्यातही नक्षल्यांची दहशत. मात्र यावर मात करत नागपूरच्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी छत्तीसगडचं नारायणपूर गाठलं आणि तिथे दहशत झुगारून तिरंगा फडकावला. गेल्या वर्षी याच ठिकाणी नक्षलवाद्यांनी मुनेश नरोटेंची हत्या केली होती. नरोटेंनी तिरंगा फडकावल्यामुळे नक्षल्यांनी ते संतप्त होऊन त्यांची हत्या केली होती. मुनेशनं गावात लहान मुलांसाठी शाळाही सुरू केली होती. मात्र नक्षल्यांचा त्यालाही विरोध होता म्हणून माओवाद्यांनी गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी गावातील शाळेत तिरंगा झेंडा का फडकवला अशी विचारणा करत मुनेशची गळावळून हत्या केली होती. तेव्हापासून गावात दहशतीचं वातावरण होतं. मात्र ही दहशत झुगारून जनसंघर्ष समितीनं ध्वजवंदन केलं. 5 लाख आपका अकाउंट में डाल दिया, बोल के पूछ रहा था, और एक तो आपको पिस्टल भी दिया है मेरे को, नहीं दिया तो मैं नहीं दिया सर, लेकिन मेरे को आरोप लगा रहे हैं सर, ऐसे ही बोला है सर नक्सल मनोज भाई को तो दिखाया ही नहीं. मेरे को गटर में लेकर फिर गाँव वालों के साथ मारपीट हो गया. उसके बाद छोड़ दिए. 4 दिन मैं मारने के बाद 4 दिन रुका घर में. उसके बाद निकल गया मैं नारायणपूर. नक्षल्यांद्वारे झेंडा फडकवला म्हणून त्याची हत्या करण्यात आली होती आणि तो हत्या ज्याची झाली होती तो मुनेश नरोटी. त्याचं स्वप्न होतं की या गावामध्ये एक शाळा असावी आणि इथचे मुलं शिकावं याच्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि 15 ऑगस्टला त्यांनी झेंडा फडकवला म्हणून त्याची हत्या करण्यात आली होती. अशा मुनेशच्या गावामध्ये आम्ही जेव्हा मागे त्याला भेट दिली होती पण त्याच्याकडे कोणी न आल्यामुळे आम्हाला असं वाटलं की यावर्षी झेंडा फडकवला जाईल की नाही जाईल, म्हणून यावर्षी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही या विनागुंडा गावात आलेलो आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरणे येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती गणेश मंडळाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गणपतीच्या मूर्तीचा परळच्या कार्यशाळेतून ढोल ताशांच्या गजरात प्रस्थान झालं. यावेळी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसला.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिना आणि वीकेंडमुळे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ समोर आला. कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये. त्र्यंबकेश्वरमध्ये खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांची गर्दी ही काही कमी झालेली नाही. त्यातच श्रावणातला पहिला सोमवार असल्यानं देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी दाखल झाले. बीडच्या परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या. श्रावण महिना आणि त्यातच रविवारची सुट्टी आल्यानं मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली. साई नामाचा जयघोष करत भाविक साईंच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. काल 15 ऑगस्ट आणि आज रविवार असल्यानं सलगची सुट्टी, त्यामुळे पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थक्षेत्र सुद्धा हाऊसफुल होत आहे. पंढरपूर देखील सलगच्या सुट्ट्यांमुळे ओव्हरपॅक झालं. विठ्ठलाची दर्शन रांग थेट गोपाळपूरच्या 5व्या पत्रा शेडपर्यंत पोहोचली. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून हजारोंच्या संख्येनं भाविक हे श्रावणाच्या महिन्यात दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येत असतात. सलग 2 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी रायगडच्या माथेरानला पसंती दिली. माथेरान सध्या पर्यटकांनी बहरलं असून हजारो पर्यटक दाखल झाले. तर 2 दिवसात 30,000हून अधिक पर्यटकांची नोंद ही माथेरानमध्ये करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पर्यटक आंबोली घाटातील निसर्गाचा आनंद घेत आहेत. आंबोली घाटातील धबधबे, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी महादेवगड आणि नांगरतास धबधबा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे. मुंबईतील बाजारपेठा, संकुलं, मॉल्स, दुकानं आणि मंडईमध्ये उत्सवांच्या काळात वाटण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरचा वापर होत असल्याचा दावा नगरसेवक सचिन पाटील यांनी केला आहे. रसायनाचा वापर प्रामुख्यानं पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये केला जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय. या रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांचा आहे. प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करून अहवाल येईपर्यंत अशा पदार्थांच्या वापरावर तातडीनं बंदी घालावी अशी मागणी पाटील यांनी महापौरांकडे केली आहे. त्यापैकी चणे फुटाणे हा प्रसाद दिला जातो. पण एक आपल्या सर्वांच्या या माध्यमातून मी मुंबईकरांना सांगू इच्छितो की या प्रसादाचं एक चांगलं स्वरूप येण्यासाठी त्याच्यामध्ये ऑरामाइन नावाचं रासायनिक रसायन मिसळलं जातं. पण हाच पदार्थ मुंबईकरांच्या भविष्यात कर्करोग म्हणा किंवा किडनीचे आजार म्हणा यासाठी फार धोकादायक असू शकतो. की उत्सव काळामध्ये जो काही प्रसाद दिला जाईल त्या प्रसादाची पूर्णतः तिथे खात्री करून घ्या. तो प्रसाद हा ऑरामाइन मुक्त असेल याची खात्री करा आणि तरच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करा. आईस्क्रीमच्या क्रेटमध्ये उंदरांचा वावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कल्याणच्या गोदरेज हिल परिसरात ब्लिंकिटच्या स्टोअरमध्ये हा प्रकार घडला. ग्राहकांना हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान अशा प्रकारे उंदरांचा वावर असलेले आईस्क्रीम ग्राहकांना दिले जात असतील तर त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील केसुर्डी परिसरात कचरा डेपो रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी एक्सपायरी डेट संपलेले तसंच बुरशी लागलेले चॉकलेट आणि बिस्किट पाकिटं उघड्यावर टाकल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी गावातील लहान मुलांनी खाद्यपदार्थ गोळा करून घरी घेऊन गेल्याची माहिती समोर येते. उघड्यावर टाकलेले आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ लहान मुलांनी खाल्ले तर त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जिल्हा परिषद शाळांना पुरवण्यात आलेल्या धान्यामध्ये चक्क किडे आढळल्याचा आरोप हा शिवसेनेकडून करण्यात आला. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक्सपायरी झालेला मसालाही पुरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी काही शाळांना भेट देत हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दखल घेत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचं म्हटलं आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. बेटोला परिसरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून लोकांना ये जा करणं कठीण झालंय. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीतही झालंय.
अरुणाचल प्रदेशातील अँजॉ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. संततधार पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. सिक्कीममधील ग्यालशिंग इथे मोठं भूस्खलन झालं. डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळल्यानं रस्त्याचा आजूबाजूचा परिसर गाडला गेला. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका हा वाढला आहे.